नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर. महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश. 27 फेब्रुवारीला निवडणूक पार पडणार. राज्य सरकारचे 7 कंपन्यांशी 3.25 लाख कोटींचे करार. राज्यात 60,000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार. राज्यात भाजपा सत्तेवर असेपर्यंत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेचा निकाल 15 फेब्रुवारीला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय घेण्यास मुदतवाढ. ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार असून 3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा घेणार. मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी ससूनचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना अटक का नाही? मंत्री हसन मुश्रीफ डॉक्टर संजीव ठाकूर यांना पाठीशी घालतायत. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप. ओबीसींच्या प्रश्नांपुढे मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. मंत्री छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य. सरकारमध्ये छगन भुजबळ यांचं ऐकलं जात नसेल तर छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा. प्रकाश आंबेडकर यांचा छगन भुजबळ यांना सल्ला. पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची नियुक्ती. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून नार्वेकरांच्या नावाची घोषणा. पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती ही लोकशाही संपवण्यासाठीचं पहिलं पाऊल मानायचं का? उद्धव ठाकरे यांचा राहुल नार्वेकरांच्या निवडीवरून सवाल. ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणापासून ससून रुग्णालय चांगलं चर्चेत आलं आहे. तत्कालीन डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर ड्रग्स प्रकरणी कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. हा विषय आम्ही सातत्यानं पोलीस खात्यापुढं संबंधित सर्व जी लोक ह्याला कारणीभूत होते त्यांना अटक करा अशी मागणी केली. त्याच्यामध्ये अनेक लोक, अनेक डॉक्टर्स, पोलीस अधिकारी, पोलीस जेलमधले अधिकारी यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. पण संजय ठाकूरांना आजपर्यंत कारवाई केलेली दिसत नाही. आणि जी संजय ठाकूरांची बदली झाली ही ह्या प्रकरणात झालीच नाही. डॉक्टर त्या तत्कालीन डॉक्टर डीन काळेंनी मॅटमध्ये गेले होते आणि मॅटमधनं त्यांची बदली झाली. आणि ह्या प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांनी ज्या पद्धतीनं ललित पाटीलला पंचतारीख सेवा त्या दवाखान्यामध्ये दिली, दवाखान्यामधून ज्या पद्धतीनं अंमली पदार्थ विकले गेले, पोलिसांनी त्यामध्ये अटक केली. आणि अटक करत असताना संजीव ठाकूरांचा ह्याच्यामध्ये मोठा रोल होता. आणि संजीव ठाकूरांना भाजपचे मंत्री लोक फोन करत होते आणि त्याच्यामध्ये ललित पाटलांना पंचतारीख सेवा त्यांनी दिली. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. आपण सातत्यानं म्हणतो की पुणे शहरामध्ये शिक्षणाचं माहेरघर आहे, सांस्कृतिक पुणे आहे. पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं ससून हॉस्पिटलमध्ये अंमली पदार्थ विकले जातात यांचं आपण सातत्यानं पाठपुरावा करतोय, मी करतोय. ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांना पोलिसांनी दोषारोप पत्र ठेवून मंत्री महोदयांना त्याची परवानगी मागितली. आज 5 फेब्रुवारीपासून आज बरेच 20-25 दिवस झालेत आणि त्याच्यामध्ये अजूनही संजीव ठाकूरांना अटक करा अशी मागणी पोलिसांनी आम्ही केलेली होती आणि पोलिसांनी त्याच्यात दोषारोप पत्र ठेवलं आहे. पण आत्ताचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याच्यावर पॉझिटिव्ह रिपोर्ट करून मुख्यमंत्र्याकडे फाईल पाठवली असं समजलेलं आहे. आमचं विनंती आहे पुणेकरांची की हसन मुश्रीफ साहेब, तुम्ही ह्याच्यामध्ये कठोर कारवाई केली नाही तर या शासनावरचा विश्वास उडेल. आणि लोकप्रतिनिधी या नात्याने मला रस्त्यावरून ह्याचं आंदोलन करावं लागेल. कारण जर तुम्ही अशा पद्धतीने जर पार्सलिटी केली आणि ह्याच्या पुढे पुण्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला पाठवायचं का नाही अशी चिंता पालकांना लागेल. हा संपूर्ण पुणे शहरावरचा विश्वास उडेल. आणि ज्या पद्धतीनं हसन मुश्रीफ त्याला पाठीशी घालतात ती पद्धत अत्यंत चुकीची आहे.
माझी मुख्यमंत्र्याला आपल्या माध्यमातून विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांना अटक करा, त्यांचा आदेश द्या. आपल्याकडे आलेल्या फाईलचं आपण जर त्याच्यावर कडक कारवाई केली तर पुणेकर तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. 13 डिसेंबर रोजी संसदेतील गॅलरीतून घुसून काही युवकांनी संसदेच्या सभागृहात गोंधळ घातला होता. त्या अनुषंगाने संसद भवन संकुलात व्हिजिटर्ससाठी प्रवेशासाठी नवी यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. नव्या यंत्रणेअंतर्गत झालेले बदल 31 जानेवारीपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून लागू होणार आहेत. संसदेचं काम कसं चालतं हे पाहण्यासाठी भेट देणाऱ्यांना QR कोड घ्यावा लागेल. संसदेत येताना सोबत हा QR कोड आणि आधार कार्ड आणणं बंधनकारक आहे. व्हिजिटर्सला स्मार्ट कार्ड दिलं जाणार असून हे कार्ड टॅप केल्यानंतर आणि बायोमॅट्रिक तपासणी अंतीच व्हिजिटर्स संसदेत प्रवेश करू शकणार आहे. तत्पूर्वी व्हिजिटर्सला त्याचे स्मार्ट कार्ड जमा करावं लागणार आहे. त्याने तसं न केल्यास ते कार्ड आपोआपच ब्लॉक होईल व व्हिजिटर ब्लॅकलिस्टमध्ये जाईल आणि त्यामुळं त्याला प्रवेश मिळू शकणार नाही. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरामध्ये काल वंदना द्विवेदी या IT अभियंता तरुणीची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वंदना द्विवेदी हिचा प्रियकर ऋषभ निगम याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची बंदुकीतून 5 गोळ्या झाडून हत्या केली होती, असं प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झालंय. वंदना द्विवेदी आणि तिचा प्रियकर ऋषभ निगम हे मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ शहराचे असून वंदना द्विवेदी ही इन्फोसिस या नामांकित कंपनीमध्ये IT इंजिनियर म्हणून नोकरीला होती. 25 जानेवारीला ऋषभ निगम हा लखनौवरून हिंजवडीतील महारुंजी भागात आला. तिथे त्याने ओयो इंटरनॅशनल टाउन हाऊस या लॉजमध्ये एक रूम बुक केलं होतं. वंदना द्विवेदी आणि ऋषभ निगम हे 2 दिवस ओयो इंटरनॅशनल टाउन हाऊस या लॉजमध्ये वास्तव्यास होते. 27 जानेवारीच्या रात्री त्या ठिकाणी वंदना द्विवेदी हिच्या चारित्र्याच्या संशयावरून ऋषभ निगमने तिच्यावर त्याच्याजवळ असलेल्या बेकायदेशीर बंदुकीतून 5 गोळ्या झाडून तिची हत्या केली. वंदना द्विवेदी हिची हत्या केल्यानंतर ऋषभ निगम हा घटनास्थळावरून मुंबईच्या दिशेने पसार झाला होता. मात्र पोलिसांनी सापळा रचून ऋषभ निगम याला अटक केली आहे. तसेच त्याच्या विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच ऋषभ निगमने वंदना द्विवेदी हिच्यावर बंदुकीतून 5 राऊंड गोळ्या झाडून तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघडीस आलंय. हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मारुंजी एरियामध्ये ओयो टाउन हाऊस म्हणून एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये 27 तारखेला रात्री एका युवतीची त्याच्या प्रेमीकडून हत्या करण्यात आलेली आहे गोळी झाडून. आणि सविस्तर त्याच्यामध्ये अशी माहिती समोर आलेली आहे की हे दोघेही लखनौचे होते आणि जी युवती आहे ती इन्फोसिस कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून हिंजवडीत कामास आहे. आणि हा जो युवक आहे त्याने 25 तारखेला लखनौवरून येऊन ती रूम बुक केलेली होती. 26 तारखेला ती तरुणीसुद्धा त्या हॉटेलमध्ये आलेली होती. 27 तारखेला रात्री तिच्यावरती 5 गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आलेली आहे. त्याला अरेस्ट करण्यात आलेलं आहे. आता प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांचे बरेच दिवसापासून रिलेशनमध्ये होते दोघे आणि जो मोटिव्ह आहे मारण्याचा की त्याला प्राथमिक तपासादरम्यान असं निष्पन्न होत आहे की त्याच्या चारित्र्याविषयी थोडासा डाऊट होता. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं दिल्यानंतर ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयासमोर ओबीसी नेत्यांनी आंदोलन केलंय. ओबीसीचा घात करणारे जीआरचा करायचं काय? अरे जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. ओबीसी प्रथमतः जो 27 तारखेला जो GR निघालेला आहे त्या GRचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करते सकल ओबीसी समाजाच्या वतीने.
आणि मनोज जरांगे यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी. कारण सुप्रीम कोर्टाचा त्यांनी खुलेआम अवमान केलेला आहे. कारण सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच त्या समाजाला मागास नाही म्हणून आरक्षण नाकारलेलं असताना त्यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान करून जातीय दंगली घडवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मनोज जरांगेवरती तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि अटक करावी ही आमची प्रमुख भूमिका आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे बोगस सर्वेक्षण चालू आहे या सर्वेक्षण तात्काळ थांबावं हीच आमची दुसरी भूमिका आहे. प्रथमतः 26 जानेवारी रोजी जो पाटेचा GR काढला तो अनाधिकृत्य GR काढला, झुंडेशाहीला घाबरून काढलेला GR आहे. एक 26 जानेवारी 1950 साली संविधान दिलं, ते संविधान पायदळी तुडवायचं या सरकारने काम केलेलं आहे. आणि राज्य मागासवर्गीय आयोग म्हणतो तुम्ही आयोग नेमला आत्ता, ते सुनील सुक्रे हे कट्टर मराठा समर्थक आहेत, ते मराठा समाजाचे आहेत. राज्य मागासवर्गीय आयोग हा घटनेनुसार मागासवर्गीय लोकांचा असावा, त्यात मागासवर्गीय सदस्य असावेत. हा सगळा मराठाच आयोग केलेला आहे सरकारने. आणि काय ओबीसीला न्याय देणार आहे? मागासवर्गीय आयोग हाच ओबीसीला न्याय देत असतो. त्या सगळे मराठातले ते मराठा समाजाचीच बाजू मांडणार आहेत. सरकारने लोकसभेचं भविष्य पाहून ओबीसीला संपायचा कार्यक्रम राबवलेला आहे आणि ओबीसी त्याला मतदानातून उत्तर देईल. नमस्कार, मी गौरी पिंगळे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे शहर कार्याध्यक्ष. 3 फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणामध्ये नगरमध्ये सभा होणार आहे भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली. तरी मी समस्त ओबीसी बांधवांना विनंती करते की आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येऊन या साहेबांच्या पाठीमागे पाठिंबा द्यावा. आणि मराठा समाजाला मी सांगेल की जर तुम्ही आमच्या एकट्या भुजबळ साहेबांवर दबाव आणून त्यांना पाडण्याचा जर तुम्ही वारंवार उल्लेख करत असाल तर आम्ही तुमचे 160 आमदार पाडू, एवढं मी सांगेल. आपण या ठिकाणी राज्य मागास आयोगाच्या कार्यालयासमोर उभा आहे, परंतु सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर असं लक्षात येते हा राज्य मागास आयोग नसून हा मराठा आयोग झालेला आहे. या आयोगाचे जे अध्यक्ष आहेत सुनील सुक्रे हे न्यायाधीश, यांनी सर्व न्यायालयाची तत्त्व ही पायदळ गुंतवली आहे. खरं म्हणजे त्यांना लाज वाटायला पाहिजे की त्यांनी या अध्यक्षपदावर यायला नको. कारण इंदिरा साहनीच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे आसक्ती आहेत, जे जातीच्या बाजूने आहे अशा लोकांची नियुक्ती करण्यात येऊ नये. आणि सुनील सुक्रे हे तर जरांगेच्या भेटीला गेले, मराठ्यांना आरक्षण मिळावं त्या सल्लागार समितीमध्ये आहे. म्हणजे त्यांच्या जातीबद्दल आसक्ती आहेत, ते या पदावर राहण्याच्या लायकीचे नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या आयोगाकडून जे काय झालेलं आहे 100 रुपयाचं प्रतिज्ञापत्र द्या आणि मराठ्याची जात बदलवा आणि कुणब्याचं प्रमाणपत्र घ्या. हा काय खेळ खंडोबा न्यायाचा खंडोबा या देशामध्ये या राज्यात लागलेला आहे. संपूर्ण या अध्यादेशानं या मराठा आयोगानं ओबीसी विद्यार्थी जे विद्यार्थिनी आहेत त्यांचं शैक्षणिक आणि नोकरीतलं नुकसान केलेलं आहे, त्यांना वारं सोडलेलं आहे. आणि म्हणून हा अध्यादेश रद्द झाला पाहिजे. हा जो आयोग आहे या आयोगाच्या अध्यक्षांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे. शिंदे समिती तात्काळ बरखास्त झालेली पाहिजे. आणि हे जे सर्वेक्षण आहे बोगस सर्वेक्षण आहे, बोगस मराठा आयोगाच्या बोगस अध्यक्षाचं हे बोगस सर्वेक्षण आहे, हे संपूर्ण सर्वेक्षण रद्द झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी करतो. आणि त्याच्यासाठी आता ओबीसी युवक विद्यार्थी हे रस्त्यावर तर रस्त्यावर राहणार नाही असं सुद्धा मी या ठिकाणी सांगतो. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वकील गुणरत्न सदावर्ते आणि मनसैनिकामध्ये फोनवर खडाजंगी झाल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. हो, कोण? अरे रवींद्र कोळाटे बोलतोय दक्षिण मुंबईमधून. नाही, रॉंग नंबर. हा डॉक्टर सदावर त्यांचा नंबर आहे. अरे बाबा तुलाच फोन करतोय मी. कोण बोलतोस तू? अरे रवींद्र कोळाटे बोलतोय दक्षिण मुंबईमधून. तू सदावरती बोलतोयस ना? अरे कोण आहे दक्षिण मुंबईमध्ये? तुझं असं नाव आहे का की इंजिनियर? अरे कोण आहेस? तुझं तरी कुठे नाव तुला आहे? बोलण्याची ढब आहे का? पण बोलतोस, तुला माहितीये का? अरे मला माहिती आहे मी कोणाबरोबर बोलतोय. ना शांत बस, नाही लावायचा फोन मला. अरे तू लुक काय, तू 2 वर्षात वकिली केलेली आहे का तू? कोणी समजलं बांधली काय? आहेस का तू? अरे कोणाला बोलतोयस तू? पाणी कमच्या आहे, हा? तुला बोलायलो. समजलास तू ना? कुणाला फोन नाही बोलतोय तुला माहितीये करायचा. काय? चल हा? रे, चल. अरे तू 3-5 चल ठेव फोन. आता ते चल. तुला काय पुढे बोललो ना?
ते नंतर मग जाऊन तिकडे कोर्टामध्ये जाऊन रडशील. तुला माहिती आहे का तुझी लायकी काय? धंदे आंबेडकर हा? तुझी लायकी माहिती का तुला काय? शिकलाय समजलास काय? तुझी लायकी माहिती आहे? पाणी कम समजलास? हा? लढण्याचे भीक मागण्याचे धंदे तुझे तुला समजलास? तुला अंधेरीमध्ये रडवलेलं कसं माहिती आहे का तुला? चल रे ठेव. माहिती आहे ना कसं अंधेरीला रडवलेला? अबे ते कसा पोलीस घेऊन आलेला? बोलू नको. ते अंधेरी ती बोरीवली दुसरी आहे. हे गुणरत्न सदावर्ती आहे. याच्यात अरे, रत्न आहे. हे तुझं समजलास? भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब अरे, तुझं आंबेडकर 2 वर्ष झाली विद्यापीठाचा वकिली रद्द विद्यार्थी आहे. झाली. समजलास काय? तुझी 2 वर्ष हे वकिली YouTube रद्द नाही. झाली. हे YouTube हा? नाही. चल ठेव रे. आता चल कोर्टाचा ठेव. सहारा घेऊन चल तू ठेव. अवघड कशाला बडबड करतोय? ठेव, चल. हा? चल रे. हे पाणी बडबड करत कम चाय जाऊ ठेव, नको. चल. सांगितलेलं ऐकत जा. चल जरा रे. हिसाबात. पाणी कम चाय ठेव. चल जाय तुझ्या हा? तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग. मी चल. कोण आहे मला सांग जरा. तू कोण असशील? कोण हा? तू काय उपडून भारे बांधणार आहेस का? चल ठेव. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. हिमालयात पश्चिमी चक्रवात जोरदार सक्रिय झाला असल्यामुळे तसेच उत्तर भारतात झोत वाऱ्यांचा प्रभाव कायम असल्यामुळे राज्यात थंडीचा मुक्काम 5 फेब्रुवारीपर्यंत वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात शीतलहरींचा प्रभाव कायम आहे. मात्र कोकण, मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर किंचित कमी असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हिमालयात पश्चिमी चक्रवात सतत सक्रिय असल्यामुळे काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश ते मध्य प्रदेशापर्यंत थंडीची लाट तीव्र आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पाहुयात राज्यातील किमान तापमान ग्राफिक्सच्या माध्यमातून. गोंदिया 10.2, जळगाव 10.8, मालेगाव 10.6, नाशिक 12.5, पुणे 13.3, चंद्रपूर 11, नागपूर 11.6, वाशिम 11.8, छत्रपती संभाजीनगर 13.6, मुंबई 20.7, कोल्हापूर 18.1, महाबळेश्वर 14.5, सांगली 17.4, सातारा 15, सोलापूर 18.4, धाराशिव 17.4, परभणी 14, नांदेड 15.8, अकोला 14.5, अमरावती 13.6, बुलढाणा 14. राज्यातील तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तानवरून पुढे येत आहे. अजून एक पश्चिमी विक्षोभ लॉन्जिट्यूड 55 डिग्री ईस्ट व लॅटिट्यूड 32 डिग्री नॉर्थला तयार झालेले आहे. हवेची चक्रीय स्थिती नॉर्थवेस्ट राजस्थान व लगतच्या पंजाब व हरियाणावर आहे. तसेच जेट स्ट्रीम अजूनही उत्तर भारतावर आहे. त्यामुळे 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत राज्याच्या नॉर्थ सेंट्रल भागात वेळोवेळी उत्तरेकडून हवा येण्यामुळे किमान तापमानात काही घट होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारीनंतर वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्यामुळे कमाल तापमानात सुद्धा घट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या नॉर्थ सेंट्रल भागात तुरळक ठिकाणी हलके धुके पडण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल. पुण्यात आकाश निरभ्र राहील. पुढील 72 तासात हलके धुके पडण्याची शक्यता आहे. 31 जानेवारीनंतर 1 किंवा 2 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. 30 जानेवारीनंतर किमान तापमानात साधारण 3 डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारीनंतर 1 ते 2 दिवस कमाल तापमानात साधारण 2 ते 3 डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 व 2 फेब्रुवारीला दिवसा थंडी जाणवेल. मला मंत्रिपदापेक्षा ओबीसींचं हित महत्त्वाचं असून मला मंत्रिपदाची कसलीही अभिलाषा नाही असं मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पाहूयात छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले. कालच्या बैठकीमध्ये जे अनुपस्थित काही ओबीसी नेते होते त्यांनी काही संपर्क केला की आज या बैठकीत जॉईन. कालच्या बैठकीत कोण अनुपस्थित होते? जानकर साहेब होते आमदार, ते बेळगावमध्ये आहेत, ते येणार आहेत भेटायला. प्रकाश शेंडगे वगैरे ते एका जाहीर सभेत होते, ते आता 12 वाजता काहीतरी येणार आहेत भेटायला. आणखीन कोण ओबीसी काही बैठक होणार आहे तुमच्यामध्ये पुन्हा एकदा या संदर्भात? नाही, आता हे काय दिवसभर चालेल. कोणाची काय चर्चा, कोणाची काय चर्चा, ते हरकती नोंदवायच्या आहेत त्याचं काम सुरू राहील. त्याच्यानंतर
तिकडे जाहीर सभा आहेत, त्याचं काम सुरू राहील. नंतर कालच सांगितलं तुम्हाला की जी काही ओबीसी यात्रा काढायची आहे, ओबीसी एल्गार यात्रा, त्याची एक कमिटी नेमलेली आहे. तर ती रूट वगैरे जे आहे, दिवस वगैरे ठरवण्याचं काम ते करतील. ते रात्री मी काल सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर काय बबनराव तायवाडेंनी असं म्हटलंय की ते ठीक आहे ना, तुमच्या भूमिकेचं समर्थन नाही म्हटलं त्यांनी. ठीक आहे, नसेल तर नसेल. मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे हे आमच्यामध्ये 374 वाटेकरी होते वेगवेगळ्या जातीचे, ते ज्यांना आम्ही सामावून घेतलं. आता 1000 वाटेकरी झाले, म्हणजे 374 वाटेकरी जे आहे त्यांचा हक्क कमी होणार. साधा सिंपल आहे, असे दॅट सिंपल. एवढं काय त्याच्यासाठी फार मोठं काय तत्वज्ञान आणि अभ्यास करावा लागत नाही आहे. ओबीसीचे असलेल्या 54% आणखीन तुम्ही 20-25% जर घुसवले, आणि ते पण बलदंड, जे शाहू महाराजांनी सांगितलं होतं आरक्षण देताना, जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या तुम्हाला दाखवतो, आणि त्यांनी मग मध्ये जो आहे ज्याला काही चंदी म्हणतात ती ठेवली, म्हणजे घोड्यांचं खाणं, आणि सांगितलं की आता एका पाग्यातले जे आहे दुबळे घोडे त्यांना सोडलं तर ते खायला लागले. आता म्हणे ते दुसरे घोडे सोडायचे, तगडे आहेत. तर ते आल्यावर त्यांनी जे आहे ते बाकीच्यांना लाथा घालून हाकलून दिलं. ते बाकीचे राहील जे दुबळे घोडे होते ते मागे राहिले. त्यासाठी शाहू महाराजांनी म्हटलं की याच्यासाठी आरक्षण द्यायचं. तर आता हे जे आहेत विमुक्त भटक्या जमातीचे लोक असतील, 374 वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक, त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता बलदंड लोक घेऊन जाणार. आमचं ते आरक्षण संपल्याच जमा असं वाटायला लागलं, म्हणून आम्ही बोलतो. सरकारमधील सर तुम्ही आहे सरकारमध्ये. तुम्हाला काय, तुम्हाला काय, तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात, कुठेतरी वाटते का एकाकी पडल्याची तुम्हाला भावना आहे? कारण का सातत्यानं तुम्ही हे करताय. मी कशासाठी एकाकी? करोडो ओबीसी बांधव या राज्यातले सुद्धा आणि देशातले सुद्धा माझ्या बरोबर. मी कसलं एकाकी? जाणीवपूर्वक कुठेतरी वाद निर्माण केला जातोय. सरकारमधले एक मंत्री ओबीसीच्या बाजूने बोलतात, काही मंत्री मराठ्यांच्या बाजूने बोलतात. हे जाणीवपूर्वक केलं जाते. तुम्हाला असं वाटतं? म्हणजे आमच्या ओबीसीमध्ये जे आहे हे असे करोडो लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात, हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलंय? त्याचा तुम्ही विचार करा ना. त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला का पीएचडी करायची गरज आहे? वाटेल त्यांना तुम्ही फटाफट कुणबी सर्टिफिकेट देतो. जा चौकशी करा. तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की कुणबी जे आहेत, जैन लोकांसमोर सुद्धा कुणबी लिहिलेलं आहे, सुतारासमोर सुद्धा कुणबी लिहिलेली, त्यातली दाखले तुम्हीच दाखवले ना. आता हे सगळे जे आहेत आणि जे आता जे सर्वेक्षण चालले ते पण तुम्ही दाखवले की चांगलं घर असलं तरी झोपडी आहे दाखवा, नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा, शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा, घरासमोर गाडी ट्रॅक्टर उभे असले तरी सांगा की नाही आम्ही मोलमजुरी करतो. हे चाललंय ना सगळीकडे, हे तुम्हीच सांगताय. मग आणि तरी परत आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही 2 मंत्री आहेत. एका इथे मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही. इथे माझ्या ओबीसी बांधवांचा, भटक्या विमुक्त जातीच्या ह्या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेलं आरक्षण जे समाप्त होत आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये भडकते. तुमची जी आग आहे ती शांत केली जाईल असं फडणवीस म्हणतात. तुमची नाराजी दूर केली जाईल. ते भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना ते कशी काय करणार. ते सांगा कशी काय करणार. ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात, आम्ही तयार आहोत. द्या ना त्यांना वेगळं आरक्षण. मग कशाला घुसवतात सगळेचे सगळे मराठा? त्यांनी सांगितलं मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली. मग ते थांबवा. ते पण भुजबळ साहेब, तुम्ही सरकारमध्ये राहूनच हा लढा देणार आहात की सरकारमधून बाहेर पडणार असं पण ते त्यांनी ठरवावं ना. माझ्या पार्टीने ठरवावं, माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. मला त्याची काही चिंता नाही. आणि मला या ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप आहे, त्याच्या पुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. आणखीन काय सांगू? त्याला जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून. जा ना, सांगा. मुझे थोड़ा सा हिंदी में बता दीजिए. जिस तरह से आपने जो लाइन दी है बाकायदा कहीं ना कहीं कैबिनेट में रिफ्ट होती नजर आ रही है, लग रहा है आपको? मैं कैबिनेट में रिफ्ट है कि मुझे मालूम नहीं, मगर मैं ओबीसी का काम जो है गए 35 साल से कर रहा हूँ. सिर्फ राज्य में नहीं, महाराष्ट्र में नहीं, पूरे सारे देश में कर रहा हूँ. और मैं ओबीसी का जो है ये लड़ाई जो है ये लड़के रहूंगा.
क्योंकि ओबीसी में जो है कल यहाँ मराठा में जो है आपने घुसाया ओबीसी में, कल पटेल समाज को जो है गुजरात में घुसाएंगे, फिर जाट जो है वो भी सीधे सीधे ओबीसी में आ सकते हैं, गुजर भी सीधे सीधे ओबीसी में आ जाए। तो आंध्र के कापूस जो बड़े बड़े जो समाज है, तगड़े समाज है, तो सारे देश में जो है इसी रास्ते चलकर जो है ओबीसी में आएंगे। फिर क्या करेंगे? सर, आपने आह्वान किया है कि सब वर्ग एक साथ आके ओबीसी के 1 फरवरी को मोर्चा निकाले, क्या है उसके बारे में? करेंगे ना। देखिए भाई, लोकशाही तंत्र में जो जो अपेक्षित है वो लड़ाई हम के रास्ते में है, हाई कोर्ट में है, जगह जगह जो भी रास्ता जो लोकशाही में जो है द्वारा जो हमको अपेक्षित है हम कर सकें। ओबीसी का हक मारा जा रहा है, आपको लग रहा है? बिल्कुल मारा जा रहा है, ओबीसी को खत्म किया जा रहा है। किसके द्वारा खत्म किए जा रहे हैं? हाँ? आप सरकार में हैं, कैबिनेट हैं आप, और आप बोल रहे हैं कि खत्म किया जा रहा है, तो किसके जरिए खत्म किया जा रहा है? कौन सा? ये जो है मराठा समाज को जो 4 आयोग ने कहा कि ये पिछड़े नहीं हैं, सुप्रीम कोर्ट ने कहा ये पिछड़े नहीं हैं, उनको बैकडोर एंट्री से सारे लोगों को जो घुसाया जा रहा है ओबीसी में, इससे ओबीसी का आरक्षण मारा जा रहा है। बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मनोज जरांगे पाटील हे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी निघाले असून त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरती टीका केली आहे। पाहूयात मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले। तुमचं काय म्हणणं मांडायचं का तुम्ही तिथं मांडा, म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल। ध्यानात असू द्या, सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो, अभ्यासकांना, सगळे तज्ज्ञ आहेत, जे कोण असतील, वकील बांधव असतील, त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या सोयऱ्यांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते दमांडा, ते त्याच्यात घेणार आहेत। इकडं कशाला मांडता आणि इकडं कशाला लिहिता, आमकं झालं तर काही झालेलं नाही। काहींची म्हणतो मी उगा पोटदुखी, विचारलं नाही म्हणून काही नाही केलं, काय विचारायचंय? समाजाचं कल्याण झालंय, मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो, समाजाचं कल्याण झालेलं आहे। आणि याला जोडून एक महत्वाचा विषय, मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात, त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकार। त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय। 1902 चे सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितलेत, सातारा संस्थांचे सांगितले। विशेष करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो, कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही, मी आहे तोवर, कोणी टेन्शन घ्यायचं नाही। एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही, हे शब्द मी तुम्हाला आज देतो, एक सुद्धा राहणार नाही। जसं तुम्ही म्हणताय की सजेशन तुम्ही सुचवा, तसेच 15 दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात। काल छगन भुजबळांकडे बैठक झाली, सर्व ओबीसी नेते, त्याच्यात 1 मिनिट, त्याचं त्यांचा धंदाच येतो त्याचा, कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती घालायची, त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला। त्याचे राजपत्रित आधी सूचना निघालेल्या आहेत, काहीच होऊ शकत नाही आता, काहीच नाही। हरकती घेतील ठीक आहे, परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे, बैठक घेणाऱ्याला मराठ्यांची नियत चांगली आहे, त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे। त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या, इतकी नियत साफ आहे आमची, तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती घालणारी नियत आमची नाहीये। काल बैठक झाली या सगळ्या ओबीसी नेत्यांची, त्यांनी 3 ठराव संमत केले। एक पहिला ठराव आहे, सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळेसोरे काढला मसुदा रद्द करण्यात यावा। त्याचबरोबर शिंदे समिती असंवैधानिक कुणबी प्रमाणपत्राला स्थगिती देण्यात यावी। त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग आणि शिंदे समिती पूर्णतः रद्द करावी। काहीच होणार नाही, मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही। मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो भरायला तयार आहे। पुन्हा मी आझाद मैदानाला एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज इथं आहे, काही गरज नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काहीच होत नाही। फक्त हे जे मध्ये चाळी सुरू आहेत ना, आमकं झालं कुठं त झाला, काय करतो कळत उरतो त सांगतोय कशाला, त झाला आणि काय झाला, तर कायच नाही। मराठी जिंकून आले, कायदा झाला, कायदा डोक आहे का? कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा, आणि मला आमकं झालं, तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असं, पण तू आला का तिथं नाही आला, तुला काय विचारावं? तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का पै यायला तिकडे आमच्या संघ?
इकडं राहून गप्पा ठोकेदा, हा 50-50-60 जण आहेत, तुम्ही कोण? इकडे जाऊन गप्पा हाणण्यापेक्षा पायी यायचं. आम्ही तिथे विचारलं आम संघ असे, दादा काय करायचं? आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो, अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलो. आम्ही नाही ठरवलं आधी, 3 घंटे किस पाडलाय त्यांनी त्या शब्दाचा, सगळ्या सोयऱ्यांचा. आणि मग 3 वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे. ते म्हणले काय होत नाही याला. तसंच तुमचं म्हणणं आता इकडे मागं मांडण्यापेक्षा आणखी ना चान्स आहे. बघा आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती, तुम्ही मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पसरणार. लोकात तर होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल, लोकांना माहिती सगळं, पण तरी बी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना, सगळ्या तज्ज्ञांना, वकील बांधवांना, जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं. त्यांनी त्याच्यावरती हरकती मागितल्यात. तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे. हे ताकदीने ही हात जोडून विनंती. तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या, किंवा तुम्हाला याला तुमच्या जिव्हारी लागण असं नाही बोलत. हात जोडून मुलगा म्हणून सांगतोय तुम्हाला, तुमची काय शक्ती असेल ना आता तिथं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल. कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलायच, बनवलायच, आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा. आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द, मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही, त्याची पुरेपूर काळजी घेणे. एका बी मराठवाड्यातल्या मराठ्यावर अन्याय होणार नाही, हे शब्द आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा, कोणीच कसलं टेन्शन घेऊ नका. नोंदी नाही सापडल्या तर टेन्शन घेऊ नका. नाही, ओबीसी नेत्यांचा विरोध अधिक वाढत चाललेला आहे आणि दुसरं ओबीसी समाजाला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्यावर अन्याय झालेला आहे. आणि आमच्यावर इतके दिवस झाला तेव्हा आम्ही आरक्षणात असून 54 लाख नोंदी सापडल्यात. मी आता 1000 बारे विचारले, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारले, नव्या आहेत का जुन्या आहेत सांगा सरकारनं. सांगितलं कोणचे आहेत? नाही अहो त्यांनी तर नाहीच सांगितलं. मग आम्हीच अंदाजा काय लावलाय, शक्यता काय असते शक्यतो. त्यांनी वितरित केलेत 39 लाख प्रमाणपत्र, याचा अर्थ नवेच आहेत. माझं फक्त पुन्हा तेच म्हणणं आहे, मराठवाड्यात गॅजेट लावायचे का, काय करायचंय, कसं करायचंय. 1884ची जनगणना आहे ती लावायची, हैदराबादचे पुरावे घ्यायचे. आणखी समिती 2 महिने मराठवाड्यात काम करणार आहे, आणखी 2 महिने. म्हणून मराठा बांधवांनी सायलेंट, टेन्शन फ्री राहा. माझ्यावर विश्वास आहे ना, तुमचा विश्वासघात नाही होऊन द्याला. फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांनी कुणी काही गैरसमज पसरला, आपल्याला काय मिळालं आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्राला मिळालंय आणि मराठवाड्यात सुद्धा कच्चून मिळणार आहे. टेन्शन घेऊ नका, तुमची ताकद वाजवणार, एकजूट राहा. काही नोंदी अशा सापडलेल्या आहेत, विशेषतः बीड, काही जणांनी फोन करून सांगितलंय की बीड जिल्ह्यामध्ये नोंदी सापडल्यात त्या मोडी लिपीमध्ये आहेत. पण ज्या मोडी लिपी अभ्यासकांनी सरकारचे जे होते त्यांनी आडनावाच्या जागी काहीतरी अस्पष्ट असे शब्द दिलेत. पण तेच दुसरे विद्यापीठाचे जे मोडी लिपीकार आहेत ते असं म्हणतात की सगळं स्पष्ट दिसतंय, आडनाव पण दिसत आहेत, पण हेतुपुरस्सर ते आडनाव टाकले गेले नाहीत आणि तसं काही पुरावे दिलेले आहेत. पाटील त्याला जोडून कसं आहे की अनेक हजारो नावं डबल नावं आहेत आणि अनेक आता सुद्धा बरेच अर्ज होत आहेत, त्यांना काय आव्हान करतात? सगळ्या बांधवांना अगोदरचं यांचं महत्वाचं आहे की मी सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा असे प्रकार जसे मागं होत होते तसे त्यांनी काही कमी केलेत. विभागीय आयुक्त साहेबांना सुद्धा माझी आज विनंती आहे की तशा अधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्यांना मागं केलेले जसे कामावून कमी केले त्यांना काही ना आणखीन कामावून कमी करा. आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ज्या नोंदी सापडल्या असतात अशा ते पुऱ्या ग्राह्य धरा. कारण काहीच्या ठिकाणी नुसत्या रेषा सुद्धा वडलेल्या आहेत, ते वर कुणबिलेलं खाली कुणबिलेलं मध्ये रेषा वडल्यात, ते सुद्धा सगळे कुणबी म्हणून धरा. आणि तुमच्या ज्या तालुका स्तरावर तुम्ही समित्या नेमल्यात या समित्यांना प्रत्यक्ष काम करायला लावा. आता म्हणजे आजपासूनच, आज सोमवार आहे, आता आजपासून वर्किंग डे सुरू झाला. तुम्ही पहिलं त्या समित्या ऍक्टिव्ह करा सगळ्या. मी तसं मुख्यमंत्री साहेबांना आज बोलणार आहे, कालही सांगितलं होतं, आजही बोलणार आहे. दोनही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मी स्वतःहून सांगणार आहे. आता आजपर्यंत नाही सांगितलं पण आता स्वतःहून सांगणार आहे की त्या समित्या ज्या गठीत केल्या त्यांना ताकदीनं कामाला लावा. मराठवाड्यातल्या नोंदी आणि मराठवाड्यातल्या असणाऱ्या अडचणी सोडवा. काही ठिकाणी जळीत झालेले त्या ठिकाणीचा प्रकार तुम्हाला शेजारच्या गावात सापडलेल्या नोंदी त्याच्या आधारावरतीच त्या गावाला द्या. आता नोंद त्यांच्या जळाला रेकॉर्ड मांडल्यानंतर त्यांनी काय मारायचंय का? आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तातडीनं आता लगेच त्याची सुरू करा, ही पण विनंती. बरं, 1 तारखेला ओबीसींच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलेलं. चांगलं आहे ना, मग करू द्या ना. मग थोडीच परवानगी लागणार आहे त्यांना, करा म्हणा काय करायचं तुम्हाला. आपण कुठं त्यांना विरोधी लोकशाही अधिकारी ते आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून करत असते, ते ओबीसीला आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून करत असते. तुम्ही पण ओबीसीच आहेत, मग कोण आहे?
पण हे राजकीय दृष्टिकोनातून आता विरोध होतो, होय ना. मग सामाजिकता विरोध दिसतो का नाही? आम्ही खंबीर आहेत सामान्य मराठी. फक्त हे वरचे जे आहेत ना थोडे आमचे काही, ते हे थोडे 10-5-50 जण जे आहेत ना, हे आरडाओरडा करायला लावते त्यांना याच्यापेक्षा इकडे आरडाओरडा करण्यापेक्षा तिथं हरकती मागितल्या, तिथं म्हणणं मांडा ना तुमचं समाजाच्या बाजूला. समाजाला साथ मिळेल ना तुमची. तुम्ही आमचे आहेत ना, कशाला सोशल मीडियावर आणि त्याच्यावर लिहून तुम्ही गैरसमज पसरता. मराठ्यांना महाराष्ट्रातल्या माझी विनंती, हे गैरसमज पसरायला लागलेत. याच्यापेक्षा यांना मराठा समाजाने असं आव्हान करा, मी पण केलं विनंतीपूर्वक, की तुम्ही लय हुशार आहेत ना, तुमचं म्हणणं तिथं मांडण, कायदा मजबूत करू लागा. इकडं बोंबलून आमचं गोरगरिबाचं अन्नात माती घालू नका. ओबीसीच्या नेत्यांनी तेच सगळ्या ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे की या हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप नोंदवा, मोठ्या संख्येने नोंदवा, सगळे सोयऱ्याला आक्षेप नोंदवा, असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे. तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक आहेत, घटना तज्ज्ञ आहेत, जे आपले वकील बांधव आहेत, मोठमोठाले जे अभ्यासक त्यात लोक आहेत, यांनी सगळ्यांनी आपल्या जातीची आपण टर उडण्यापेक्षा, त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला, त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल. आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्रातली विनंती, ते जे बडबड चालली यांची, त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा, म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल. इकडं कायला सोशल मीडियावर तुमची हुशारी दाखविता, तिथं करा की मायबाप बना नाही गोरगरिबाचे. इकडं हुशारी दाखवून इथं रात भरली त्याच्यावर इतकं लांबलेलं ती. हा मग ते लिहूस तर तिथं मांडणं कचा तू हो म्हणणं काय मांडायचं, कायदा मजबूत होईल ना आमच्या. आम्ही गोरगरीब मराठ्यांनी कायदा आणला का नाही? आणला. आता ते मजबूत करण्यासाठी आम्ही सगळ्या सोयऱ्या शब्द घातलाय. सगळ्या सोयऱ्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का, त्याला बेस होईल, आणखीन मजबूत होईल तो कायदा. मराठे पुन्हा जिंकतील सारखे. आम्ही जिंकून आलो, ते नाही गेले काय आणलं. तो आलता पै इथं बसला घरी गोधाड्या पांघरून 50 आणि आम्हाला लागला शहाणपणा शिकायला. आम्ही कुकडेत पोरं तिथं आणखीन पोर रस्त्यानं चालत येत. रात्री काल मी माजलगावला गेलतो, मला कमीत कमी 200-250 गाड्या भेटल्यात. ते म्हणले आम्ही दमाने मुक्काम करत आलो. हे श्रेय नाही कळत का तुम्हाला? शहाणपणा असल्यासारखा लिहितात त्याच्यावर काही बी. बघा त्यांचा घ्या आदर्श. ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडण्यासाठी सज्ज झाले. तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय? जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणेतर्फे 7व्या युवा संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार संजय राऊत यांची जाहीर मुलाखत घेतली आहे. पाहूयात. ते पळून गेले या अशा कारवायांना घाबरून. नितीश कुमार सुद्धा गेले. त्यामागची कारण सुद्धा साधारण याच पद्धतीची आहेत. रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर, माझ्या भावालाही नोटीस आली आहे. सख्या लहान गोष्टी 12-12, 13-13 वर्षाच्या काढायच्या आणि 2-5 लाखासाठी. ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच आहे आणि हे जे चित्र आहे हे देशासाठी चांगलं नाही. जे भारतीय जनता पक्षाबरोबर नाहीत त्यांना अशा प्रकारे त्रास द्यायचा. असं आहे की जे कोणी हे सगळं करत आहे, आम्ही हा जो मुलुंडचा एक नागडा माणूस आहे, पोपटलाल नागडा, विक्रांत घोटाळा, INS विक्रांत घोटाळा, विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग करून कोट्यवधी रुपये गोळा केले. त्याच्यावर FIR दाखल झाला, गुन्हा दाखल झाला. खालच्या कोर्टाने त्याला जामीन नाकारला, त्याचा आणि त्याच्या मुलाला. हे भूमिगत झाले. नंतर त्यांनी जामीन मॅनेज केला आणि सरकार आल्यावर तो FIR त्याने काढून टाकला. ईडी इथे येऊ शकली असती. देशाच्या संरक्षण विषयक व्यवहारात कोट्यवधी रुपये भारतीय जनता पक्षाचा एक लफंगा पैसे गोळा करतो. सरकार गुन्हा दाखल करतं आणि मग देवेंद्र फडणवीस तो गुन्हा मागे घेतात. कोट्यवधी रुपयाचा अपहार आहे. क्राऊड फंडिंग 2-1 हजार रुपये क्राऊड फंडिंगचे गोळा केले म्हणून तृणमूल काँग्रेसचे सध्याचे खासदार साकेत गोखले यांना ईडीने अटक केली होती. मग हा मुलुंडचा नागडा पोपटलाल कसा मोकळा? हा सगळ्यांचे आता काढतोय ना. टेंडर घोटाळा काल परवाचा 8,000 कोटीचा, 800 कोटीचा अँब्युलन्स, 8,000 कोटी.
मी तुमचं दौंडचं प्रकरण मी नेहमी सांगतोय, 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग भाजपचा राहुल कुल करतो. दादा भुसे 200 कोटी, गिरणा मोसम सहकारी साखर कारखाना, त्यांना नोटिसा नाही का? त्यांना नोटिसा टाईप करताना तुमची शाही संपते का प्रिंटर बंद पडतो ईडीचा? सांगा ना. हे आमचे लोक जे तिकडे गेले आहेत आता, अजित पवार 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, हे प्रधानमंत्री सांगतात ना, आम्ही सांगतोय का? शिखर बँक घोटाळा आम्ही सांगतोय का? प्रधानमंत्री सांगतायत. प्रफुल्ल पटेल प्रॉपर्टी जप्त केली ईडीने 450 कोटीची, हे प्रधानमंत्री सांगतायत. इक्बाल मिर्ची बरोबरचे संबंध हे अमित शहा सांगतायत. हसन मुश्रीफ कोण सांगताय? एक पाय तुरुंगात आहे कोण सांगताय? छगन भुजबळ सुटले ना. मग तुम्ही जे शिवसेनेचे जे लोक आमचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आहेत किंवा अन्य लोक आहेत, त्यांना तुम्ही हा राजकीय सूडबुद्धीतून त्रास देताय. पण आमच्यासारखी माणसं जी आहेत पक्षात आमच्या, ही झुकणार नाहीत. टाका ना तुरुंगात तुम्ही. किती दिवस टाकणार तुरुंगात? टाकून झालं एकदा, परत टाका. म्हणजे पक्षांतरावर शिक्कामोर्तब करतो अशा व्यक्तीला बक्षीस म्हणून जे सरकार, अशा तुमच्या कुठली समिती आहे काय पक्षांतर बंदी कर. काय महान माणूस आहे का? अभ्यास. डॉक्टर आंबेडकरांनंतर हेच घटनाकार त्यांना सापडले का? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतायत ओमबिर्ला, असं मी सांगतो. कारण जे संविधान निर्माण झालंय त्या संविधानानुसार हे सगळे आमदार हे बरखास्त व्हायला पाहिजे होते. पण राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षाचा हस्तक म्हणून जो न्याय दिलाय, जो निर्णय दिलेला आहे, हा घटनाविरोधी आहे. स्वतःलाच पक्षांतराची चाट नाही, स्वतः 10 पक्षांतर केलेले ग्रस्त आहेत, त्यांना तुम्ही त्या पक्षांतर विरोधी त्या समितीवर बसवता. यासारखा देशाच्या संविधानाच्या घटनेचा आणि पार्लमेंटचा अपमान नाही. मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात, मराठा आरक्षणासंदर्भात नारायण राणेंनी पण विरोध दर्शवला. एकनाथ शिंदे म्हणतात की अधिसूचना काढलेली आहे, मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल. आम्हाला या सध्या या कोणत्या वादात पडायचं नाही. आम्हाला असं वाटतं की ज्यांची जी मागणी आहे ती सरकार पूर्ण करण्यास समर्थ असेल त्यांनी पूर्ण करावं. मराठा असतील, धनगर असतील, ओबीसी असतील, एकमेकांच्या ताटातलं न ओरबडता प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळायला पाहिजे. बेसिकली हा सगळा विषय आर्थिक मागासलेपणातून निर्माण झालेला आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये नोकऱ्यांचा दुष्काळ पडलाय, रोजगाराचा दुष्काळ पडलेला आहे, त्यातून निर्माण झालेला विषय. याचं कारण सरकारची धोरणं, राज्य सरकार आणि केंद्र सरकार. मुंबईसह महाराष्ट्रातला उद्योग ज्या पद्धतीनं बाहेर नेला जातोय रोजगार, त्यातून निर्माण झालेला प्रश्न. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जो अन्याय सहन करावा लागतो त्यातून निर्माण झालेला प्रश्न. त्याच्यामुळे हा अत्यंत संयमानं घ्यायचा, हा राजकारणाचा विषय नाही आणि आम्ही ते राजकारण करू इच्छितो. नारायण राणेंनी विरोध केला ना, की त्यांना विचारा ना. पण राऊत सर, याच्यातून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होतो किंवा जाणीवपूर्वक केला? हा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जातोय. भारतीय जनता पक्ष हा वाद निर्माण करतोय. हे सगळे जे आता सत्तेमध्ये आहेत, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलायचं, आम्ही ओबीसीच्या बाजूने बोलायचं आणि सगळं एकच आहे. खरं म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे मतभेद स्पष्ट दिसत आहेत. मुख्यमंत्री एक भूमिका घेत आहेत, त्यांचे मंत्री वेगळी भूमिका घेत आहेत, भुजबळ वेगळी भूमिका घेत आहेत, देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेत आहेत. हे त्यांच्या कॅबिनेटमधलं ज्या पद्धतीचं वातावरण आहे, खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संपूर्ण सरकारची भूमिका असते. आणि जेव्हा एखादा मंत्री मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतो तेव्हा त्याला बरखास्त करण्याची परंपरा आहे. ताबडतोब राज्यपालांना शिफारस केली जाते आणि त्याला बरखास्त केलं जातं. जर मुख्यमंत्र्यांना या भूमिका मान्य नसतील, त्यांनी जे मंत्री आहेत 2 किंवा 3, त्यांच्या बरखास्तीची शिफारस ताबडतोब राज्यपालांना केली पाहिजे. याचा अर्थ तुमची मिलीभगत आहे, तुम्ही सगळं ठरवून करताय. नाही का? कारण ओबीसीना आश्वासन दिलं की मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात घेणार नाही, पण कालचं जे आर तेच सांगतोय, घुसखोरी झाली तिथं. असं आहे की मी भुजबळांचं विधान ऐकलेलं आहे आणि भुजबळांचा जो हे आहे तांडव तेही पाहिलेलं आहे. आता तेही एक सगळ्यांचा मोर्चा काढत आहे.
महाराष्ट्रामध्ये किती काळ चाललं? महाराष्ट्र असं अशांत आणि अस्थिर करू या सरकारला काय साध्य करायचं आहे? केंद्राला मुळात अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे हे अधिकार केंद्राने काढलेले आहेत. कोणाला मागास ठरवायचं, कोणाला आरक्षण द्यायचं, हे केंद्राच्या हातामधले अधिकार आहे. अशा वेळेला जे काळ ज्याला तुम्ही अध्यादेश म्हणताय, जो ड्राफ्ट आहे, खरोखर मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का? आजही लाखो लोकांच्या मनात ही शंका आहे, पण आम्ही त्याचं अजिबात भाष्य करत नाही. आम्हाला वाटतं ताबडतोब मिळायला हवं. जरांगे पाटील समाधानी आहेत ना? जरांगे पाटील समाधानी आहेत ना? मग ठीक आहे, असं म्हणतो की आरक्षण मिळालं. राज ठाकरेंचा जो प्रश्न आहे, भूमिका आहे, योग्य आहे असं मी म्हणतो. सगळ्या मागण्या मान्य झाला, पण आरक्षण मिळालं का हे सांगा. तुमच्या सगळ्या मान्य, आम्ही तेच म्हणतो, तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या, पण खरोखर आरक्षण मिळालं असेल तर स्पष्ट करा. आज हळूहळू लोक त्याच्यावर बोलायला लागले. इतकं मी सांगतो, आम्हाला त्याच्यावरती काही बोलायचं नाही. सरकार हे सगळं करून राजकारण करून पाहत आहे का? एकाच वेळी मराठ्यांना फसवतंय सरकार. मग बघा, मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करत आहे असं चित्र आता समोर येत आहे. मुख्यमंत्री गुलाब उधळत आहेत, मुख्यमंत्र्यांचे लोक पेढे वाटतात, हे सगळं ठरवून चाललं आहे. जरांगे पाटीलला खूप साधा माणूस आहे, ते समाजासाठी लढतायत असं चित्र आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती कोणती भाष्य आता करणार नाही. सर, ललित पाटील प्रकरणात मग पुणे पोलिसांनी संजीव ठाकूरांच्या विरुद्ध एक अहवाल वैद्यकीय शिक्षण करतात. नाही, अशी माहिती समोर येते की त्यांच्यावरती कारवाई करू नका असा दबाव आणला जातो. आता मी पाहिलं की आमच्या सुषमाताई अंधारे इथून येताना पाहिलं, त्या इथेच कुठेतरी आहेत, त्यांनी हा विषय पुढे नेला, त्याच्यावरती बोलतो. सर, भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यावरही कॅश ऑफ क्युरीचा आरोप झालेला आहे, त्याच्यावर आज सुनावणी आहे. सामनामध्ये पण ती आज बातमी आलेली. आपलं राज्याचे गृहमंत्री खरोखर कारवाई करायला समर्थ आहेत का? की गृहमंत्री आहेत की सागरे बंगल्यावरचे बॉस आहेत गुंडांचे? हे आधी स्पष्ट व्हायला पाहिजे. आता सुनावणी गृहमंत्र्यांवर व्हायला हवी. ते खरोखर गृहमंत्री आहेत की त्यांचा एक आमदार म्हणतोय त्याप्रमाणे गुंडांचे सागर बंगल्यावरचे बॉस आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावं, मग मी उत्तर देईन. प्रकाश आंबेडकरांची बोलणी कुठपर्यंत आलेली? इंडिया आघाडी महाविकास उद्या 30 तारीख आहे. उद्या आमची जवळजवळ एक अंतिम अशी बैठक आहे महाविकास आघाडीची. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे 3 प्रमुख पक्ष, काही इतर मित्र पक्षांना आम्ही उद्या बोलवलं आहे. अर्थातच वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा जो संघटन आहे या देशातलं व राज्यातलं, त्यांना आम्ही उद्या अत्यंत सन्मानानं आमंत्रित केलं आहे आणि त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे. उद्या फॉर्म्युला काही ठरलंय का? फॉर्म्युला कशाला पाहिजे? फॉर्म्युला आता कशाला सांगू? सगळ्यांचं नीट झालं, सुरळीत झालं की तुम्हाला कळेल कोण किती जागा लढताय. पण प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. त्यांना या देशात सध्या जे सुरू आहे हुकुमशाहीचं धोरण, संविधानाचा अपमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान, एकाधिकारशाही, या विरुद्ध स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये एक भूमिका जाहीर केली आणि तीच भूमिका महाविकास आघाडीची. आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेलो आहोत. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हे भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होईल अशी कोणती भूमिका घेणार नाही, याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही, अजिबात नाही. प्रकाश आंबेडकर हे पूर्णपणे आणि त्यांच्या समाजाबरोबर, त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर या देशामधल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमच्या बरोबरच राहतील. जागा वाटप हा लहान विषय आहे, एखाद दुसरी जागा इकडे तिकडे होते, आम्ही सगळे सांभाळून घेणारे लोक आहोत. भाजपा सत्तेत असेपर्यंत ओबीसी समाजावर कसलाही अन्याय होणार नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. पाहुयात देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत. आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांच्या उपस्थितीत काही अत्यंत महत्त्वाचे MOU झाले आहेत. यामध्ये विशेषतः ग्रीन हायड्रोजन या विषयात जवळपास 2,70,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे करार आम्ही केलेले आहेत.
ज्यामध्ये NTPC जी केंद्र सरकारची आहे, NTPC ग्रीन एनर्जी 80,000 कोटी, अवाडा ग्रीन हायड्रोजन 50,000 कोटी, रिन्यू ई फ्युएल्स 66,000 कोटी, आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स 25,000 कोटी, L&T ग्रीन टेक 10,000 कोटी, JSW ग्रीन हायड्रोजन 15,000 कोटी आणि वेल्स्पन गोदावरी GS2 29,000 कोटी असे जवळपास 2,76,700 कोटी रुपयाचे हे करार आहेत, ज्यातनं 63,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि महाराष्ट्र हा ग्रीन हायड्रोजनमध्ये सगळ्यात अग्रणी राज्य म्हणून या करारांमुळे होणार आहे. आपण सगळ्यांनी नावं देखील बघितली असतील. सगळ्या देशातल्या अतिशय महत्वाच्या कंपन्या आहेत की ज्यांनी महाराष्ट्रासोबत हा करार केलेला आहे. महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजनमधलं पॉलिसी करणारं पहिलं राज्य ठरलं आहे आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट आज महाराष्ट्रामध्ये येते आहे. याच्या व्यतिरिक्त एक अजून महत्वाचा MOU आज आपण या ठिकाणी केला आहे, तो म्हणजे आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील AMNS जी आज जगातली सगळ्यात मोठी स्टीलची कंपनी आहे, यांच्यासोबत आपण जवळपास 6 मिलियन टनचा त्या ठिकाणी स्टील प्लांटचं MOU केलेलं आहे आणि जवळपास 70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या स्टीलमध्ये देखील येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा मोठ्या गुंतवणुकीचा तर आहेच, पण त्याच्यासोबत एक तिसरा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आज आम्ही जो या ठिकाणी घेतला, ज्याच्यामध्ये मित्राच्या वतीने आम्ही ॲग्रिकल्चर व्हॅल्यू चेन असा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे, कृषी मूल्य साखळी, ज्याच्यामध्ये मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण स्मार्ट सारखा प्रोग्राम सुरू केला होता आणि त्यातनं जे काही कृषी क्षेत्रात काम करणारे खरेदीदार आहेत किंवा FPOs आहेत, यांच्याशी करार करून शेतकऱ्यांसोबत मूल्य साखळी विकसित करायची, ज्यातनं शेतकऱ्यांना इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी मिळते, त्यांच्या मालाला त्या ठिकाणी भाव मिळतो आणि हा प्रयोग आपल्याकडे चांगला यशस्वी झाला. आज अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 20 नवीन मूल्य साखळी तयार करण्याच्या संदर्भात देशातल्या चांगल्या उद्योजकांसोबत आणि FPOs सोबत आज आपण त्या ठिकाणी करार केलेला आहे. यासोबत म्हणजे Amazon सारखा एक प्लॅटफॉर्म की जो देखील आपल्याशी करारामध्ये आलेला आहे आणि आपल्या भारतीय प्लॅटफॉर्म जे आहेत हे देखील आपल्यासोबत करारबद्ध झालेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांना व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून उत्तम प्रोडक्शन करण्याकरता सीड देण्यापासून तर त्यांचा माल विकत घेऊन मार्केटपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना योग्य मूल्य देणे या संदर्भातला कार्यक्रम आज आपण पार पाडलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात वर्ल्ड बँकेच्या मदतीने आपण बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रोग्राम सुरू केला होता. त्या प्रोग्रामच्या अंतर्गत आता या मूल्य साखळ्या या ठिकाणी काम करतील आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.